सकाळचे 5 वाजले मित्रांनो. मग तुमच्या भाऊला उठावंच लागेल, कारण स्टडी करावी लागते. का तर नोकरी भेटेल तेव्हा छोकरी भेटेल ना. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. बरं जाऊ द्या मित्रांनो, सगळ्यात आधी आपलं शरीर चांगलं पाहिजे. मग मित्रांनो खाली पोट मस्त बसून मी पाणी पिऊन घेतलं, कारण याच्याने आपलं पोट साफ असते. अच्छा. मग मी पाणी पिऊन झाल्यावर मग रात्रीचे भांडे घासून पडलेले होते ते त्यांच्या घरात ठेवून घेतलं. बरं वाटलं. मग आम्हाला जागेवर ठेवलं म्हणून मग मी मस्तपैकी सगळे भांडे ठेवून घेतले. मग आपला गॅस होता मोकळा होऊन गेला. मग दात घासून घेतले लवकर. माझं दात तर एकदम हिऱ्यासारखे चमकायला लागले आणि भारी पण खूप दिसतो. मग मी व्यायाम केलं, डिप्स मारले, सगळं राहिलं तरी चालेल, पण मी रोज 1 तास व्यायाम करतो. तुम्ही बघ करत जा मित्रांनो, कारण शरीर हीच आपली संपत्ती आहे. मग काय, व्यायाम मारताच तर मी बॉडी बिल्डर दिसायला लागलो. बायसेप तर चांगला दिसतो आहे माझा. जायचं तर आहेच, डबा बनवावाच लागला. मग मी पोळ्यांचं पीठ घेतलं भिजायला. असं दिवस काढावं लागतं भाऊ, बाहेर जॉबला आले तर. आणि लोक म्हणतात मुंबईला जाऊन मजा मारतात, पण त्यांनाच माहिती असतं ते कसे दिवस काढतात. मी मस्तपैकी भिजला आणि थोडं तेल टाकलं त्यात, कारण की पोळ्या नरम येतात म्हणून. कुंभकर्ण झोपलेच आहे. मग पीठ रेडी झालं, मी तावा गरम करायला ठेवलं. तोपर्यंत मग मी मस्तपैकी भेंडी, मिरच्या, लसूण वगैरे पटापट कापून घेतले आणि एक साईडला ठेवून दिले. शेवटी बायको तर काही येणार नाही पोळ्या लाटायला, म्हणून मी पोळ्या लाटायला घेतलं. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. आणि सणानं पिरी पिरी टेरी टेरी पोळी लाटून घेतली. मग काय, माझी पोळी तर गोलगोल झाली. मग पोळी गोल झाल्यावर मी मस्तपैकी तिला ताव्यावर टाकून घेतली. वा, पोळी तर खूप छान दिसते. अरे, पोळी तर स्माईल पण द्यायला लागली. बघा किती मस्त पोळी स्माईल. नो 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 नो. तर मी असं पैकी सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या मस्तपैकी. मग मी चाललो आंघोळ करायला. मी आता आलो आंघोळ करू. वा, मी तर खूप गोरा दिसायला लागलो.